सहकाराबाबत सहकार्य पूर्ण राजकारणाचे अनोखे दर्शन. माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार एकाच व्यासपीठावर. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असलेले काँग्रेसचे माजी मंत्री तथा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे बंधू दिलीप देशमुख आणि औसाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचे सूर जुळल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. वैचारिक मतभेद आणि वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी हे दोन नेते एकाच व्यासपीठावर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु शेतकरी आणि सहकार क्षेत्रात सहकार्य करण्याचं धोरण या दोनही नेत्यांनी स्वीकारल्याचं दिसून आलं. बेलकुंडा येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या भूमिपूजन आणि रोलर पूजन सोहळा नुकताच झाला. यानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. सहकाराबाबत सहकार्य पूर्ण राजकारणाचे अनोखे दर्शन या निमित्ताने जिल्ह्यात पाहायला मिळालं. दिलीपराव देशमुख यांनी आपल्या भाषणात लातूर जिल्ह्यातील राजकारणाची जुनी परंपरा अधोरेखित करत शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वैचारिक मतभेद होते, मात्र विकासाच्या प्रश्नावर सहकार्याचं राजकारण होत होतं असं सांगत जिल्ह्यात पुन्हा सहमतीचे राजकारण उभे राहण्याची गरज व्यक्त केली. विकासासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचं त्यांनी केलेलं आवाहन हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात आहे. देशमुख यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणावरही अप्रत्यक्ष भाष्य करत सहकारी संस्थांमध्ये सत्ता संघर्षांपेक्षा शेतकरी हिताला प्राधान्य दिलं पाहिजे असं स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिल, योग्य FRP आणि इथेनॉल धोरणात सुधारणा करण्याची गरज त्यांनी सांगितली. केंद्र सरकारने ऊसावर आधारित इथेनॉलचे दर वाढविल्यास सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल असंही त्यांनी नमूद केलं. भाजप आणि काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी एकाच कार्यक्रमातून विकासासाठी सहकार्याचा संदेश दिल्याने हा केवळ कारखान्याचा कार्यक्रम न राहता जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा संकेत मानले जात आहेत. विशेषतः सहकार क्षेत्रातील निवडणुका आणि साखर राजकारणाच्या संदर्भात या व्यासपीठावरून व्यक्त झालेले विचार भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.